स्वामी समर्थ एव्हरीवन. स्वतःला स्वामी भक्त समजता ना, मग हे बिचारा बनणं बंद करा. कारण जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून कुठूनही कसाही कमबॅक करू शकता. कारण स्वामी भक्ती दत्तभक्ती म्हणजे स्वतःला घडवणं. आता ते करायचं कसं? बोलायला सोपं असतं, आमचं इकडे काय चाललंय आम्हालाच माहिती, ह्याच थिंकिंगला बोलतात बिचारा बनणं. आपण ज्यावेळी भक्त प्रल्हादाची गोष्ट ऐकतो किंवा आता आपण मूवी बघितला, त्या मूवीमध्ये बघून आपण म्हणतो बिचारा, किती काय काय सहन करावं लागलं त्याला. पण त्या भक्त प्रल्हादाला वाटलं होतं का कधी की तो बिचारा आहे? एक गोष्ट त्याला माहिती होती, काहीही झालं तरी माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. एखादी नेगेटिव्ह सिच्युएशन आपल्यानंतर बिचारा बनणंच म्हणजे युनिव्हर्स कडनं नेगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करणं. माझी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मला सोडून गेली, मी परीक्षेमध्ये फेल झालो, माझा बिझनेस चालत नाहीये, मला फायनान्शियल लॉस आलाय. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा समजवता त्यावेळी युनिव्हर्स सुद्धा तुमच्या समोर अशाच सिच्युएशन्स टाकत जातं. एक खूप भारी एक्झाम्पल देतो तुम्हाला नेचर आणि युनिव्हर्सचं. वाळवंटात कधीच पाऊस पडत नाही, कारण वाळवंटात काहीच नाहीये, ना झाड आहे ना काही आहे. पण पाऊस पडतो जंगलात, पाऊस पडतो समुद्रात. ह्या एक्झाम्पल मधून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे, जिथे काहीच नाही तिथून सगळं नाहीसं होतं आणि जिथे बरंच काही आहे तिथलं सगळं वाढत जातं. म्हणजे हे युनिव्हर्स आणि ब्रह्मांड त्याला श्रीमंत बनवतं जो ऑलरेडी श्रीमंत आहे, पैशाने नाही तर विचारांनी. एकच विचार डोक्यात ठेवायचा आहे, काही झालं तरी मी कोणत्याही सिच्युएशनला घाबरत नाही, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहे. आणि हा विचार तेव्हाच तुमच्या डोक्यात, तुमच्या ब्रेनमध्ये ठाण मांडून बसेल ज्यावेळी तुम्ही निरंतर स्वामींचं नाम तुमच्या मुखात ठेवा. युनिव्हर्सला सिग्नल देणं म्हणजे तुमच्या ब्रेनला सिग्नल देणं. तुमच्या ब्रेनला रोज सिग्नल द्या की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, माझं काहीच चुकीचं होऊ शकत नाही. महिन्याला काहीही झालं तरी 1,00,000 नामजपा पूर्णच झाला पाहिजे. मार्च महिना सुरू झालाय, 8 तारीख आली आणि ऑलरेडी मी 27,000 वरती पोहोचलेलो आहे. जर स्वामी नाम तुमच्या मुखात निरंतर असेल ना, तुमचं ब्रेन ऑटोमॅटिकली विश्वास ठेवतं की तुमच्या पाठी एक मोठी शक्ती उभी आहे. हळूहळू असंच नामस्मरण करता करता 1 महिना जाईल, 2 महिना जाईल, 3 महिने जातील आणि तुमच्या मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह थॉट्सच राहतील. तुम्ही फक्त जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करा. मोठे मोठे सायंटिस्ट, मोठे मोठे स्पोर्ट्समॅन, मोठे मोठे सक्सेसफुल लोक आजही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये विश्वास ठेवतात. कारण ते बिलीव्ह करतात, जर आपल्या ब्रेनला आपण ट्रेन केलं की एखादी शक्ती आपल्या मागे आहे, त्यामुळे आपलं काहीही वाकडं होऊ शकत नाही, त्यावेळी युनिव्हर्सकडे दुसरा ऑप्शनच राहत नाही. युनिव्हर्स तुमच्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स देतं, तुमच्या लॉजिकला इम्पॉर्टन्स देत नाही. स्वामी नामाला तुमच्या आयुष्याचा सोबती बनवा. त्यानंतर जे काही घडेल ना ते तुमच्या बियॉन्ड इमॅजिनेशन असेल. शेअर करा तुमच्या स्वामी भक्त परिवाराला. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.